जगात अशी काही ठिकाणं आहेत, जी एकदम वाईट म्हणता येतील अशा स्वरूपाची आहेत. उदाहरण द्यायचं तर सध्याचा अफगाणिस्तान आपण म्हणू शकतो किंवा जिथं कायदा, माणुसकी अशी कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही, असाच एक परिसर म्हणजे गोल्डन ट्रायंगल. नाव गोल्डन असलं तरी ठिकाण मात्र एकदम वाईट आहे. त्याचं कारण म्हणजे जगातील सर्वाधिक ड्रग्जचा व्यापार या परिसरात चालतो. अलीकडच्या काळात केवळ ड्रग्ज नाही, तर मानवी तस्करीसाठी देखील हा परिसर ओळखला जाऊ लागलाय. आणि आपल्याच बीडच्या एका तरुणासह महाराष्ट्रातील 25 तरुण या गोल्डन ट्रायंगलमध्ये फसल्याची बातमी समोर आली आहे. तेव्हा हा गोल्डन ट्रायंगल कुठं आहे? तिथं अडकून पडलेले तरुण, त्यांची सध्या काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार काय प्रयत्न करतंय? या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. बीडच्या केज तालुक्यातील 24 वर्षाचा एक तरुण, नुकताच त्याने ग्राफिक डिझाईनचा कोर्स पूर्ण केला होता. कोर्स पूर्ण झाल्यानंतर जॉबच्या शोधात तो कायमच असायचा. अशात त्याला Facebookवर एक जॉब ऑफर दिसली. हा जॉब बँकॉकला होता आणि पगार 70,000 दिला जाणार असा त्या जाहिरातीवर मजकूर होता. सोबतच संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर देखील तिथे मेन्शन केला होता. ग्राफिक डिझाईनसाठी ही चांगली संधी आहे असे त्याला वाटलं. त्याने संबंधित मोबाईल नंबरवर कॉल केला. त्याला खरी वाटेल अशी परिस्थिती पुढून रंगवली गेली. अखेर त्यानं बँकॉकला जॉब करण्याचं ठरवलं. संबंधित एजंटने पुण्याहून बँकॉकला विमानाचं तिकीट उपलब्ध करून दिलं. बँकॉकला पोहोचल्यावर मात्र एजंटने त्याला थेट गोल्डन ट्रायंगल नावानं ओळखल्या जाणाऱ्या परिसरात घेऊन गेला आणि तिथून पुढे त्याच्या नरक यातनांना सुरुवात झाली. हा प्रकार काय आहे हे समजून घेण्याआधी गोल्डन ट्रायंगल बद्दल जरा माहिती पाहू. हा गोल्डन ट्रायंगल आता जो परिसर व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि थायलंड या देशांच्या सीमावर आहे. घनदाट जंगल आणि मेकॉंग आणि रोक नदीच्या किनाऱ्यावर हा प्रदेश येतो. जगातील सर्वाधिक मोठा अफूचा व्यापार लागवड या ठिकाणी होते. ती का होते तर यामागचा पण इतिहास आहे. थोडक्यात हा इतिहास सांगायचा झाल्यास 20व्या शतकाच्या मध्याला चीनमध्ये कम्युनिस्ट शासनाची राजवट सुरू झाली. तत्कालीन चीन सरकारने अफूच्या उत्पादनावर बंदी आणली. त्यामुळे अफूचे उत्पादन हे दक्षिणेकडील म्यानमार, थायलंड, लाओस या देशांकडे सरकले. त्याआधी चीन हा जगात सर्वाधिक अफू उत्पादन करणारा देश होता. नुकतंच म्यानमार हा सर्वाधिक अफू उत्पादन करणारा देश ठरलाय. तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ. या अफूच्या व्यापारामुळे मणिपूर सहित ईशान्य भारतात आधीच सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढवून ठेवली आहे. त्यात नवीन आता ही भर पडली असं म्हणता येईल. कारण बीडच्या या तरुणासहित महाराष्ट्रातील 25 तर देशातील 800हून अधिक तरुण पोलीस ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती समोर येण्याचं कारण म्हणजे बीडच्या तरुणाने संधी साधून घरी पत्नीला व्हॉट्सअप कॉल केलाय. त्यात त्यानं सगळं वर्णन केलंय. माझा पासपोर्ट आणि सगळी कागदपत्रे हिरावून घेण्यात आली. इथं काम करण्यास नकार दिला की विजेचे शॉक देतात किंवा मारून टाकतात. माझ्या डोळ्यादेखत 3 जणांना मारले आणि माझाही जीव धोक्यात आहे. मला इथून बाहेर काढा. असं भयानक वर्णन त्याने त्याच्या पत्नीला 7 जून रोजी सांगितलंय. त्यानंतर त्याच्या पत्नीने घडला प्रकार सांगितल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने या युवकासाठी सुटकेचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळते. यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 18-18 तास या युवकांकडून काम करून घेतलं जातंय. सायबर गुन्हेगारीसाठी ह्या युवकांचा वापर केला जात असून बंदुकीच्या धाकाने काम करून घेतलं जातंय. एका अज्ञात छावणीत या सगळ्यांना राहण्याची सोय करण्यात आली. तिथं सायबर माफियांकडून हे सगळं व्यवहार सुरू असल्याचं कळतंय. 800 भारतीय रोजच मृत्यूच्या दारात उभे आहेत. बीडच्या तरुणाने दिलेल्या माहितीत आणखी एक विदारक स्थिती समोर येते. एकाच लहानशा खोलीत 10 जणांना ठेवलं जातंय. अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातंय. फक्त 2 वेळा डाळ भात दररोज दिला जात असून यातून सुटका करण्यासाठी हे सगळे युवक धडपड करत आहेत. जेव्हा हा तरुण विमानाने बँकॉकला आला, तेव्हा बसमध्ये बसल्यानंतर डोक्याला पिस्तूल लावले गेले. त्यानंतर सगळ्यांना म्यानमारमध्ये आणलं गेलं आणि सध्या मात्र गोल्डन ट्रायंगल परिसरात असल्याचं बीडच्या युवकानं सांगितलं आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून परराष्ट्र मंत्रालयाने या युवकाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील परराष्ट्र मंत्रालयाशी आम्ही संपर्कात असून या मानवी तस्करी रॅकेटचा समूळ नष्ट करून युवकांना मायदेशी परत सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं माध्यमांना सांगितलं. या घटनेनं परदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची भूल दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या उघड पडल्यात. ऑनलाईन आकर्षण जाहिरातीपासून सध्याच्या काळात सतर्क राहण्याची गरज आहे. कोणतीच पडताळणी न करता परदेशात जाण्यासाठी प्रयत्न केल्यास मानवी तस्करीची शिकार होऊन प्राण गमावू शकतो अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी सीबीआयने मुंबईतून अशाच एका एजंटला अटक केली होती. सुनील नेलुथू रामकृष्णन असं याचं नाव होतं. थायलंडमध्ये मोठ्या पगाराचे आमिष दाखवून याने बऱ्याच तरुणांना सायबर क्राईम रॅकेटमध्ये पाठवलं होतं. त्यामुळे तरुणांनी सावधगिरी बाळगणं अपेक्षित आहे. अद्याप तरी परराष्ट्र मंत्रालयाकडून 800 युवकांच्या बाबत अधिकृत अशी माहिती काही दिली गेली नाही. या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होतंय याबद्दल अपडेट्स आपण जाणून घेत राहू.
चॅनलवर नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.